नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र कारागृह विभागातील ज्या भरत्या पार पडल्या आणि त्या भरत्या पार पडल्यानंतर सर्वच घटकांचे जे उमेदवार आहे, निवडलेले उमेदवार तसेच वेटिंगवर असलेले उमेदवार, तर या सर्वच उमेदवारांना एक आनंदाची बातमी देऊ इच्छितो। ती म्हटलं म्हणजे अशी की लवकरच आपल्या महाराष्ट्र कारागृहामधील जे चारही डिव्हिजनचे उमेदवार आहे, या उमेदवारांना लवकरच बोलावणार आहे। तसेच यांची जे वेटिंग लिस्ट आहे, हे वेटिंग लिस्ट सुद्धा लवकरच त्यांना बोलवताच क्षणी म्हणजे आता या ठिकाणी जास्त तुमचा वेळ घेणार नाही आहे, ते कारण की आपली जे मुलांची ट्रेनिंग चालू होती कुठं पुण्याला, तर हे ट्रेनिंगसुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आहे। आता या येणाऱ्या 30 तारखेला त्यांची पासिंग परेड आहे, हे आपल्याला माहीतच आहे। आणि दुसरी पुराव्याची गोष्ट म्हणजे अशी की पुणे कारागृह हे जे डिव्हिजन आहे, तर या डिव्हिजनमध्ये एक 23 तारखेचं परिपत्रक आलेलं आहे। तर त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की जे उमेदवार तिथं सिलेक्ट झालेले होते आणि त्या सिलेक्ट झालेल्या उमेदवारांना तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलं होतं। तर त्याच्यामध्ये जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गैरहजर राहिलेले आहे, तर त्यांना आता सक्त ताकीद त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे की तुम्हाला आम्ही सक्त ताकीद देत आहोत, या तारखेला तुम्ही जर त्या ठिकाणी नाही आलात तर तुमची जे निवड आहे ते निवड रद्द करण्यात येईल। आता या ठिकाणी शेवटची संधी म्हणून हा जो शेवटचा पॅरेग्राफ आहे, हा पॅरेग्राफ तुम्हाला मी या ठिकाणी वाचून दाखवतो नेमकं याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे। तर बघा, तरी आपणास कागदपत्र पडताळणीकरिता शेवटची संधी म्हणून दिनांक 3/7/2025 रोजी, म्हणजे येणारी जे तुमची 3 तारीख आहे जुलै महिन्याची, तर या येणाऱ्या 3 तारखेला यांना बोलवण्यात आलेलं आहे। बघा काय वेळ दिलेली आहे, सकाळी 9 वाजता कागदपत्र पडताळणीकरिता कारागृह विभागाचे संकेतस्थळावर उमेदवारांसाठी दिलेल्या सूचनांनुसार मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे। सदर पदावर नोकरी करण्यास इच्छुक नसल्यास तसे लेखी अर्जाद्वारे कळवण्यात यावे। कोणत्याही परिस्थितीत आपण दिनांक 3/7/2025 रोजी उपस्थित राहिला नाहीत तर कोणतीही सबब न ऐकता, म्हणजेच कोणतंही तुमचं कारण न ऐकता आपली जे निवड आहे ही निवड रद्द करण्यात येईल, याची नोंद घ्यावी। कोणाच्या आदेशानुसार आहे? माननीय कारागृह उपमहानिरीक्षक पुणे, आपलं जे पुणे डिव्हिजन आहे, या पुणे डिव्हिजनचे जे आपले DIG साहेब आहे, तर यांनी हा आदेश फरमावलेला आहे, हा आदेश काढलेला आहे की या तारखेला, कोणत्या तारखेला, 3 तारीख आहे जुलै महिन्यातली, या तारखेला तुम्ही जर त्या ठिकाणी उपस्थित राहिले नाही कागदपत्र पडताळणीसाठी, तर तुमची निवड ही लवकरच रद्द करण्यात येईल। तर बघा, खूप फास्ट गतीने आणि खूप ॲक्शन मोडवर हे भरती प्रक्रिया येऊन ठेपलेली आहे। हे एक कारण आणि तुमचं पासिंग परेडचं कारण, असे 2 कारणं आपल्या समोर आलेले आहे। तर हे कारण आपण समोर ठेवून आपण असं गृहीत धरू शकतो की लवकरात लवकर जे सिलेक्ट झालेले उमेदवार आहे, या सिलेक्ट झालेल्या उमेदवारांना सुद्धा लवकरच जॉईनिंग दिली जाईल आणि जॉईनिंग दिल्यानंतर जे उमेदवार त्या ठिकाणी गैरहजर राहतील, तर त्या उमेदवारांना लवकरच अशी ज्याप्रमाणे हे ताकीद दिलेली आहे परिपत्रक काढून, तसंच त्या इतर घटकातील, म्हणजेच कोणत्या इतर घटकातील, आता हे पुणे विभागाचं झालेलं आहे, त्याच्यानंतर नागपूरची पण वेटिंग लिस्ट लवकरच खुलणार आहे, कारण त्यांची सर्व प्रोसेस आता संपलेली आहे। बरेच उमेदवार बाहेर सिटीमध्ये
किंवा इतर घटकामध्ये सिलेक्ट झालेले आहे आणि त्या उमेदवारांनी नागपूर DIG ऑफिसला राजीनामेसुद्धा दिलेले आहे. म्हणून तिथली जे आता बऱ्याच उमेदवारांच्या कमेंट वगैरे येऊन गेल्या, फोन येऊन गेले की सर नागपूर कारागृहाची जी वेटिंग लिस्ट आहे हे कधी खुलणार. तर लवकरच मला असं वाटते नागपूर कारागृहाची जी वेटिंग आहे हे सगळ्यात पहिले आता खुलणार आहे. हे झालं नागपूर कारागृह. त्याच्यानंतर मुंबई कारागृह. मुंबई कारागृहाचं आता तिथले जे उमेदवार होते, कोणते उमेदवार, नायगाव मुख्यालयामध्ये ज्या उमेदवारांना आता तिथं बोलवण्यात आलं, किती उमेदवार होते सगळे ते जवळजवळ 2,500 उमेदवार महाराष्ट्र पोलीसचे आणि त्याच्यानंतर चालक जवळजवळ 900 चालक. तर या सर्वांना तिथं आता बोलवून घेतलेलं आहे. आता हे जे 3 घटक होते, तुमचं मुंबई पोलीस चालक, मुंबई पोलीस कॉन्स्टेबल आणि मुंबई कारागृह कॉन्स्टेबल, तर या तिन्ही घटकांची भरती प्रक्रिया आपले जे CP आहे मुंबईचे, तर त्यांच्याकडे घटकांची भरती प्रक्रिया राबवण्याची जबाबदारी दिलेली होती. तर आता त्याच्यापैकी हे 2 जे घटक आहे यांची भरती प्रक्रिया सर्व पार पडलेली आहे. आता फक्त आणि फक्त मुंबई कारागृहाचे जे उमेदवार आहे यांचीच भरती प्रक्रिया पार पडायची बाकी आहे. आता यांनाच बोलवणं त्या ठिकाणी बाकी आहे. तर लवकरच यांना पण आता काय केलं जाईल, बोलवलं जाईल अंतिम निवडीसाठी. त्याच्यानंतर हा महत्त्वाचा मुद्दा राहिला छत्रपती संभाजीनगर कारागृह विभाग. यांचं जवळजवळ 7 ते 8 महिने झाले यांचं कोणत्याच प्रकारे त्या ठिकाणी निदान झालेलं नाही. तर यांचं पण आता हे 2 कारणं आपण समोर ठेवून, कोणतं आपलं पासिंग परेडचं एक कारण आणि हे पुणे कारागृह DIG साहेब यांनी ताकीद दिलेली आहे परिपत्रक काढून की तुम्ही लवकरात लवकर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 3 तारखेला येऊन जा आणि 3 तारखेला जर तुम्ही नाही आले तर डायरेक्ट तुम्हाला तुमची जी निवड आहे ते रद्द करण्यात येईल. असे हे 2 कारणं आपण समोर ठेवून छत्रपती संभाजीनगर कारागृहाचं पण आपण सांगू शकतो की यांची पण प्रोसेस लवकरच होईल. म्हणून छत्रपती संभाजीनगर कारागृह विभागामध्ये जे निवड झालेले उमेदवार आहे यांना सांगू इच्छितो की लवकरच तुमची भरती प्रक्रिया हे चालू होणार आहे अंतिम निवडीची, म्हणून टेन्शन घेऊ नका. तर ही एक अशी छोटीशी अपडेट होती. बऱ्याच उमेदवारांचे मेसेज वगैरे येऊन गेले, फोन येऊन गेले की सर ह्या वेटिंग संदर्भात किंवा आमची जे अंतिम निवड आहे याच्या संदर्भात, विशेषतः वेटिंग संदर्भात भरपूर मेसेज येऊन गेले. तर त्या वेटिंग संदर्भात एखादी व्हिडिओ बनवा. तर त्या अनुषंगाने आपण हे एक असं छोटंसं ॲनालिसिस केलेलं आहे. तर लवकरच सर्व वेटिंग खुलणार आहे, म्हणून तुम्ही तयारीत राहा. जवळजवळ आता असा आकडा सांगता नाही येणार, परंतु भरपूर प्रमाणात सर्व 4 डिव्हिजनच्या या 4 डिव्हिजनच्या वेटिंग लिस्ट ह्या भरपूर प्रमाणामध्ये खुलणार आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही घाबरू नका, कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. तर ही एक छोटीशी अपडेट होती. तर या ठिकाणी थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.